आज मी बनवणार आहे एकदम झक्कास हॉटेल स्टाईल पनीर बिर्याणी. इतकी सुगंध आणि चविष्ट की एकदा खाल्ली तर तुम्ही परत परत बनवाल. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आपल्याला बिर्याणीसाठी लागणारं साहित्य, मी इथे 2 वाट्या बासमती राईस अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं, सोबतच 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, आले लसूण पेस्ट, पनीर मसाला, धनिया पूड, तिखट, दही, कोथिंबीर आणि पुदिना. सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये 3 ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेजपान आणि खडे मसाले घालून घ्यायचे आहे. सोबतच 2 लिंबाचे स्लाइस पण घालून घ्यायचे आहे आणि भिजत घातलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे. आपल्याला हा भात 80% शिजवून घ्यायचा आहे. लिंबाची स्लाइस नक्की घाला, त्यामुळे जो आपला भात आहे छान सुटसुटीत होतो. आणि तोपर्यंत आता आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊया. तर मी इथे एका बाउलमध्ये पनीर घालते आहे. त्यामध्ये आपल्याला पनीर मसाला, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, धनिया पूड, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते आपल्याला किमान 15 ते 20 मिनिट मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यामुळे मसाले छान मुरतात आणि चव पण छान येते. तर आता आपला बिर्याणीचा भात पण 80% शिजून गेला आहे. आता आपण चेक करून घेऊया. तर बघा, छान सुटसुटीत आपला भात झाला आहे आणि 80% आपला भात शिजलेला आहे. आता आपल्याला याला छान असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी छान वितळून जातं. आपण टाकलेले लिंबाचे स्लाइस आणि खडे मसाल्यात आपल्याला त्यातलं काढून घ्यायचं आहे. नाहीतर ते आपल्याला प्रत्येक घासामध्ये लागणार, म्हणून ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा किती सुटसुटीत आपला भात झालेला आहे. आता आपल्याला गॅसवरती ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायचं आहे ते पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला फक्त 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर आपलं पनीर कडक पडेल, म्हणून 4 ते 5 मिनिट पुरेसं आहे. तर आपण 4 ते 5 मिनिट पनीरला छान परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती लेअरिंग करायची आहे. आता आपल्याला यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. आणि सोबतच टोमॅटोच्या स्लाइस पण ठेवायच्या आहे. स्लाइस तुम्हाला ऑप्शनल आहे, ठेवायचं असेल तर ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल. पण टोमॅटोमुळे पण छान फ्लेवर येतो, म्हणून अशी स्लाइस ठेवून द्यायच्या टोमॅटोच्या. आणि नंतर आपला शिजलेला भात आपल्याला असं घालून घ्यायचा आहे. तर यावरती आता आपल्याला परत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीर प्रत्येक लेअरमध्ये घालायचं आपल्याला, त्यामुळे खूप छान सुगंध येतो आपल्या बिर्याणीला. आता वरून छान असं आपल्याला केशर दूध घालून घ्यायचं आहे. केशर मी आधीच गरम दुधामध्ये टाकून ठेवलेलं, त्यामुळे आपल्या बिर्याणीला रंगही छान येतो आणि फ्लेवरही छान येतो. आणि गरम दुधामध्ये केशर घालून ठेवा, त्यामुळे रंग छान येतो केशरचा. आता वरून आपल्याला असं भाजलेला कांदा घालून घ्यायचा आहे, म्हणजेच फ्राईड अनियन घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून आणि थोडं वजन ठेवून 10 मिनटं याला दम द्यायचा आहे. त्यामुळे जे वाफ आहे ती आतच राहील आणि आपली बिर्याणी परफेक्ट शिजेल. 10 मिनटं झाले आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूया आणि आपली बिर्याणी बघा, वा, खूप छान असा सुगंध येतो आपल्या बिर्याणीचा. तुम्ही बघू शकता किती छान सुटसुटीत आपली बिर्याणी झाली आहे. आता आपण सोबत लागणारा रायता पण बनवून घेऊया. बिर्याणी आणि रायता एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर मी बारीक कट केलेला कांदा, गाजर आणि काकडी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. ग्राइंडरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. बघा किती छान असं बारीक झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये दही, मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला तडका पण देऊ शकता, जिरं मोहरीचा तडका पण देऊ शकता. पण तडका न देता सुद्धा हा रायता खूप छान लागतो चवीला. आणि आपल्या बिर्याणी सोबत ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, बिर्याणी प्लस रायता. झाला तर आपला रायता रेडी.
एकदा माझ्या पद्धतीने पनीर बिर्याणी बनवून तर बघा, खूपच छान सुगंध येतोय आणि चव तर एकदम लाजवाब. तर नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही पनीर बिर्याणी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.